आणि सोलापुरातनं दुर्दैवी बातमी आहे। 2 शाळकरी मुलींचा मृत्यू झालाय तर एकीची प्रकृती गंभीर आहे। दूषित पाण्यानं दोघींचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी आणि स्थानिकांनी केलाय। 16 वर्षीय भाग्यश्री म्हेत्रे आणि जिया म्हेत्रे यांचा मृत्यू झालाय तर जयश्री म्हेत्रे हिची प्रकृती गंभीर आहे। मागील अनेक दिवसांपासून बाबू जगजीवन राम झोपडपट्टीमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होतोय। भाजप आमदाराकडूनही दूषित पाणी पुरवठ्याबाबत पुष्टी करण्यात आली आहे। 2 मुलींच्या मृत्यूमुळे सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले। तर दूषित पाण्यामुळे या 2 मुलींना आपला जीव गमवावा लागलाय असा आरोप होतोय। सोलापूर शहराची ओळख जर म्हटलं तर कामगारांचं कष्टकऱ्यांचं शहर। सोलापूरमध्ये अशा अनेक झोपडपट्ट्या आहेत। सध्या आपण सोलापुरातील मोदी परिसरात आहोत। जल जीवनराम या झोपडपट्टीत आहोत। साधारणतः दूषित पाण्यामुळे जे आहे या परिसरातील 2 विद्यार्थिनींचा जो आहे तो दुर्दैवी मृत्यू झाला आहे असं एकंदरीत प्राथमिक माहितीतून दिसून येतं। तुम्ही दृश्यांच्या मार्फत पाहू शकता की पिण्याचं जे पाणी आहे ते किती पद्धतीचं दूषित येतंय, कशा पद्धतीनं दूषित येतंय असं एकंदरीत तुम्हाला दृश्यांच्या मार्फत पाहू शकतो। मागील 7 ते 8 महिन्यापासून जे आहे ते दूषित पाण्यामुळे सदरच्या झोपडपट्टीतील जे नागरिक आहेत ते त्रस्त आहेत। आपल्यासोबत जी युवतीचा मृत्यू झाला त्यांचे नातेवाईक आहेत, काही आत्या आहेत, काय भावना आहे? पाण्यामुळे मृत्यू झाला असं सगळेजण सांगतायत, काय तेच म्हणतात। आणि कसं 2च दिवस त्याला उलटी जुलाब झालं, दुसरं काही नाही, तो त्याला काय रोग नाही, काही नाही, फक्त 2च दिवस उलटी जुलाब। तर लांब दवाखान्यात दाखवलो आम्ही। ज्या लांब दवाखान्यात दाखवलं तर त्यांनी काय म्हणले, ताबडतोब तुम्ही सिव्हिलला न्या। आणि आम्ही सिव्हिलला नेले की डायरेक्ट आयसीयू मध्येच घेतलेत त्याला। आयसीयू मध्ये घेतल्यानंतर त्याला तजर वगैरे इंजेक्शन वगैरे लावले, काही सुद्धा ऑक्सिजन वगैरे लावले, तर काही उपयोग झाला नाही त्याच्यामुळं। आणि काय जे चेंबर वगैरे भरते त्यामुळं त्यांनी दुर्लक्षच करायला लागले। आणि असं म्हणतात की आज होईल चांगला, उद्या होईल, आज चांगलं होईल, असंच म्हणून आम्हाला 9 दिवस ढकलले। ते दूषित पद्धतीनं पितात। एकंदरीत कुठेतरी महानगरपालिकेत प्रशासनाचा जो आहे तो इथं भोंगळ कारभार दृश्यांच्या मार्फत तुम्ही पाहिला की पिण्याचं जे पाणी आहे 4-5 दिवसाने येणार ते देखील दूषित पद्धतीने होतं। आणि याच दूषित पाण्यामुळे जे आहे ते या झोपडपट्टीतील साधारणतः 3 मुलींचा जो आहे तो मृत्यू झाला आहे असं सांगण्यात येत आहे। आणि एकीची जी परिस्थिती जी आहे ती क्रिटिकल आहे असं सांगण्यात येत आहे। माफ करा, 2 मुलींचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे आणि एक मुलगी जी आहे ती सध्या सोलापुरातील शासकीय रुग्णालयात सिरियस परिस्थितीत आहे असं एकंदरीत सांगण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हुजो सह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, सोलापूर।